तर बहिणो आजची माहिती खूप मोठी आहे आणि कदाचित अनेकांच्या खात्यात पुढच्या काही दिवसात थेट ₹3,000 जमा होणार आहे. होय, पण ही रक्कम सर्वांना मिळणार नाही. फक्त त्यांनाच मिळणार आहे ज्यांची कागदपत्र पूर्णपणे अपडेट आहेत आणि ज्यांची प्रक्रिया म्हणजे ई-के-वाय-सी प्रक्रिया यशस्वी झाली आहे त्यांनाच भेटणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक बहिणींचे हप्ते थांबलेले होते. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे रखडले होते. के-वाय-सीमुळे अनेकांना त्रास झाला. पोर्टलवर एरर, आधार सीडिंग प्रॉब्लेम, बँक अपडेट नसणे अशा अनेक कारणांमुळे हजारो बहिणींचे पैसे जे आहे ना हे अडकलेले होते. पण आता परिस्थिती बदलत आहे. जानेवारी महिन्याचा अधिकृत निर्णय निघालेला आहे आणि निधी सुद्धा इथे मंजूर झालेला आहे. जवळजवळ 98,45,00,000 रुपये इथे लाडक्या बहिणींच्या जानेवारी हप्त्यासाठी इथे मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजे वितरण प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानेवारी नंतर लगेच फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा देण्याच्या तयारीत सरकार इथे आहे. याचा अर्थ असा आहे की काही दिवसात सलग 2 हप्त्यांचे पैसे आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे. लाडक्या बहिणींची ती लॉटरी लागणार आहे. त्यांच्या अकाउंटवर एकदम ₹3,000 हे जमा होणार आहे. मात्र एक छोटी चूक अजूनही तुमचे पैसे इथे थांबवू शकते. ज्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण नाही, त्यांचा आधार लिंक नाही किंवा ज्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आहे, त्यांना अजून थांबावं लागू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण पुढे मी तुम्हाला संपूर्ण स्पष्ट चित्र करणार आहे. आता नेमकी स्थिती काय आहे? सर्वात आधी आपण जानेवारीच्या हप्त्याबद्दल इथे माहिती बघणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला, तर तुम्हाला इथे जानेवारीचा जो हप्ता आहे, या हप्त्यापासून तुम्हाला मुकावं लागेल. जसं मी तुम्हाला ई-के-वाय-सी बद्दल इथे माहिती सांगितलेली होती, ती खरी ठरलेली आहे. तसं तर जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जानेवारी महिन्याच्या शासन स्तरावर इथे निर्णय झालेला आहे. त्यासाठी आवश्यक निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे प्रक्रिया फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्ष वितरणाच्या टप्प्यावर आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तांत्रिक पडताळणी ती पूर्ण झालेली आहे. ज्या लाभार्थ्यांची माहिती व्यवस्थित आहे, त्यांची यादी इथे तयार झालेली आहे. याचा अर्थ काय? तर पैसे रोखलेले नाही, तर प्रक्रिया सुरू आहे. आता त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता इतक्या लवकर का भेटणार आहे? आता तुम्ही म्हणसाल, "सर आम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटून इथे मागील 1 ते दीड महिना झाला, तर अजून सुद्धा जानेवारीचा हप्ता भेटलेला नाही." आणि आता तुम्ही म्हणता, की जानेवारीचा हप्ता भेटल्यानंतर तुम्हाला लगेचच फेब्रुवारीचा हप्ता भेटणार आहे. तर हे कसं शक्य आहे? तर ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. बघा, फेब्रुवारीचा महिना संपत आलेला आहे. सरकारकडून दोन्ही महिन्यांचा भार एकत्र न राहता सलग वितरण करण्याची तयारी इथे सुरू झालेली आहे. म्हणजे जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500 असे एकूण ₹3,000 इथे तुम्हाला भेटणार आहे. पण पुन्हा सांगतो, सर्वांसाठी इथे जे पैसे आहे हेच नाही. कोणाला नक्की मिळणार? ज्यांची ई-के-वाय-सी इथे यशस्वी झालेली आहे. आधार सीडिंग त्यांचं पूर्ण आहे. तुमचे बँक खाते सक्रिय आहे, ॲक्टिव्ह आहे. तुमचं नाव, जन्मतारीख, आधार तपशील जुळत आहे. कोणतीही डुप्लिकेट तुम्ही नोंद केली नाही, चुकीची माहिती दिली नाही. जर हे सर्व व्यवस्थित असेल, तर तुमचे पैसे इथे सुरक्षित आहे. तुम्हाला 100% इथे पैसे भेटणार आहे. परंतु अजून कोण रिस्कमध्ये आहे? आता इथे अजून सुद्धा कोण याचे रिस्कमध्ये आहे, कोण धोक्यात आहे? ज्यांची के-वाय-सी अजून पेंडिंग आहे, पोर्टलवर एरर दाखवत आहे, आधार बँकेशी लिंक नाही, नाव किंवा जन्मतारीख तुमची मिसमॅच आहे, दुसऱ्या योजनेत आधीच लाभ घेत आहे, अशा प्रकारांमध्ये असे तुमचे पैसे जे आहे ना, हे थांबू शकतात. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, जसे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा आपली नमो शेतकरी असेल किंवा पी-एम किसान, या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल, तर तुम्हाला इथे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे, हे फक्त ₹500 भेटणार आहे. हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचं काय? तुम्ही म्हणाल, "सर आम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे, तो भेटणारच आहे." परंतु आमचे मागचे जे हप्ते हे थकीत आहे. आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे ते भेटलेच नाही, तर त्याचं काय? हा खूप महत्त्वाचा भाग आहे. अनेक बहिणींचे 2 महिन्यांचे हप्ते राहिलेले आहेत, विशेषतः के-वाय-सीमुळे. सध्या अधिकृत आदेशात जानेवारीचा उल्लेख आहे, मात्र पूर्वी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की रखडलेले हप्ते डुबवले जाणार नाही. याचा अर्थ पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे, पण लगेच आपल्याला भेटणार नाही. ज्यांची के-वाय-सी आता यशस्वी झाली आहे, त्यांचे पुढील हप्ते नियमित सुरू होणार आहे. त्यांना जानेवारीचा हप्ता भेटणार आहे. त्यांना पुढील हप्ते सुद्धा इथे भेटणार आहे. मागील रक्कम वेगळ्या टप्प्यात तुम्हाला इथे दिली जाऊ शकते. आता दुहेरी योजनेबाबत स्पष्ट सूचना. जर कोणी दुसऱ्या सरकारी योजनेचा नियमित लाभ घेत असेल, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असेल, अशा लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता इथे भेटणार नाही. एकाच वेळी 2 समान स्वरूपाच्या योजनांचा लाभ तुम्हाला इथे मिळू शकत नाही. आता पूर्वी अपात्र लाभार्थ्यांचं काय? पूर्वी काही अपात्र लोकांना पैसे मिळालेले होते. चारचाकी वाहन असेल, नोकरी असेल, सरकारी नोकरी किंवा पात्र नसताना त्यांनी अर्ज भरलेला असेल. अशा काही प्रकरणांमध्ये पैसे परत घेतले गेलेले नाहीत. पण आता पडताळणी अधिक कडक झालेली आहेत. आता काय करायचं? जर तुम्हाला पुढील हप्ते नियमित हवे असतील, तर तुमची के-वाय-सी स्टेटस तपासा, बँकेत जाऊन तुमचं आधार लिंक तपासा, बँक पासबुक तुमचं अपडेट आहे का? किंवा पोर्टलवरील नाव तुम्ही एकदा तपासून घ्यायचं आहे. लहानशी चूकही तुमचे थेट हप्ते ते थांबवू शकते. पुढील 3 ते 4 दिवस तुमच्यासाठी खूप इथे महत्त्वाचे असणार आहे. कारण इथे टप्प्याटप्प्याने आता
तुमचे पैसे जे आहे ना, हे पैसे तुम्हाला येणार आहे. सर्वांना एकाच दिवशी तुम्हाला पैसे भेटणार नाही. जिल्हानिहाय, बँकनिहाय प्रक्रिया इथे होणार आहे. म्हणून जर पहिल्या दिवशी पैसे आले नाहीत, तर घाबरायचं नाही. अंतिम तुम्हाला निर्णय हा जो आहे ना, हा तुम्हाला घ्यायचा नाही. तुम्हाला काय करायचं, की असं समजायचं नाही, की बुवा आपल्या नातेवाईकांना पैसे आले, आमच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांना पैसे आले, तर आम्हाला पैसे आलेले नाही. आमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे, तरीसुद्धा आम्हाला पैसे देण्यात आले नाही. तर इथे घाबरून जायचं नाही. आपल्याला 2-3 दिवस सोमवारपर्यंत इथे वाट बघायची आहे किंवा 24 ते 48 घंटे आपल्याला वाट बघायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कोणतरी निर्णयापर्यंत पोहोचायचं आहे. तुम्हाला 100% जर तुमची ती के-वाय-सी पूर्ण असेल, तर तुम्हाला 100% ते पैसे भेटणार आहे. आपण यामध्ये जानेवारीचा हप्ता इथे बघितलेला आहे. कधी चालू झालेला आहे. फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे, ते सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. ₹3000 मिळण्याची शक्यता मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे के-वाय-सी अनिवार्य इथे करण्यात आलेली आहे. आता थकीत रक्कम पुढील टप्प्याटप्प्याने लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये इथे जमवणार आहे. परंतु तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबत फेब्रुवारीचा तर हप्ता भेटणारच आहे. परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता यासोबत भेटणार नाही. हे सुद्धा लक्षात घेणं इथे महत्त्वाचं आहे. लाडक्या बहिणींनो, पुढील काही दिवसात अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाचे तुमचे कागदपत्रे व्यवस्थित असतील, तर पैसे सुरक्षित आहे. तुम्हाला पैसे 100% भेटणार आहे. जर नसतील, तर तात्काळ तुम्हाला ती दुरुस्ती करून घ्यायची आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायची आहे. कारण अनेकांना अजूनही खरी स्थिती माहीत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तुमच्या शेजाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा इथे माहिती इथे भेटेल. त्या सुद्धा इथे जानेवारीच्या हप्त्याची ती वाट बघत असेल. जर तुम्हाला इथे जानेवारीचा हप्ता जमा झाला असेल, तर होय म्हणून नक्की पाठवा आणि जर नाही झाला नसेल, तर वेटिंग म्हणून नक्की पाठवा आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.